छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे जी आहेत ती नागपुरात दाखल झालेली आहेत। नागपुरात आपण सध्या आहोत विधान भवन परिसरातील मध्यवर्ती कार्यालयाच्या जवळ, मध्यवर्ती संग्रहालयाच्या जवळ। आणि याच ठिकाणी जे आहे आपण माझ्या पाठीमागे बघू शकता बॅनर आणि होर्डिंग लागलेले आहेत। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचं प्रदर्शन जे ते भरवण्यात आलेलं आहे। वाघनखांसोबत शिवकालीन शस्त्रे जे आहेत जसे तलवार असतील, गुप्ती असतील, ढाल असतील याची देखील प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। ही वाघनखे आता तब्बल 7 महिने नागपुरात राहणार आहेत। ही वाघनखं लंडनवरनं आणलेली आहेत आणि जेव्हापासून ते आणले तेव्हा आता नागपुरात ते दाखल झालेले आहेत आणि गेल्या पुढील 7 महिन्यापर्यंत ही वाघनखं जे ती या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे। नागपूरकरांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं। उत्साह आहे नागपूरकरांमध्ये या ठिकाणी वाघनखं बघण्यासाठी। आणि ही तीच वाघनखं आहे ज्याच्यानी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान याचा कोथळा काढला होता। फार मोठं युद्ध या ठिकाणी झालं होतं आणि त्याचवेळी शिवाजी महाराजांनी अफजल खानचा कोथळा या ठिकाणी या वाघनखांनी बाहेर काढला होता। नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे आणि आता पुढील 7 महिन्यापर्यंत ही वाघनखे जी ती नागपुरातच दाखल राहणार आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता बॅनरवरती वेगवेगळ्या किल्ल्यांची देखील प्रदर्शन म्हणजे वेगवेगळ्या किल्ल्यांबद्दल देखील या ठिकाणी माहिती देण्यात आली, जसं की शिवनेरी असेल, तोरणा असेल, राजगड किल्ला असेल, सोबतच विशाळगड, कोंढाणा, जिंजी, वेल्लोर या सगळ्या वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती जी आहे ती या ठिकाणी प्रदर्शनाद्वारे देण्यात आलेली आहे। 7 महिने आता ही वाघनखं राहणारे नागपूरकरांनी चांगलाच प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे। गर्दी होत आहे नागपूरकरांची वाघनखं बघण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जे आणि नागपूरकरांमध्ये जे ते आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सम्राट गोटेकरसोबत धवल गोलप, देशोन्नती, नागपूर।